अकोला शहरात पुन्हा एकदा मारहाणीची घटना समोर आली आहे। जय हिंद चौकात वाद झाल्यानंतर काही युवकांनी ऑटो चालकाला खुले नाट्यगृह परिसरात पकडून बेदम मारहाण केली। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला शहरातील शांत वातावरण गढूळ करण्याचा कुठला तरी कुटील डाव सुरू आहे का, असा प्रश्न अलीकडील घटनांमुळे उपस्थित होत आहे। अलंकार मार्केट आणि सराफा बाजारातील वादग्रस्त घटनांनंतर आता ऑटो चालकावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री जय हिंद चौकात एका ऑटो चालकाची काही युवकांसोबत बाचाबाची झाली होती। सुरुवातीला हा वाद निवळण्याचे वाटत असताना संबंधित युवकांनी त्याच ऑटो चालकाला खुले नाट्यगृह परिसरात पकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या मारहाणीमुळे जखमी झालेल्या ऑटो चालकाने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात 3 ते 4 युवकांविरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे। शहरात वारंवार घडत असलेल्या अशा असामाजिक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। पोलीस तत्परतेने आपले काम करत असली तरी शहरातील या असामाजिक माथेफिरूंवर पोलिसांचा कोणताच वचक काम करत नसल्याची कुजबूज शहरात सुरू आहे। जय हिंद चौक मध्ये आपले माजी नगरसेवक गजानन चव्हाण यांचा मुलगा ऑटो चालत होता। काही मुस्लिम युवक त्याच्यासोबत वाद झाला। नंतर मग त्याले ओपन थिएटर समोर त्याला पकडून त्याला तिने मारहाण केली। त्या संबंधित आता आम्ही कोतवालीमध्ये कंप्लेंट केलेली आहे आणि गळ्यात चेन होती ते पण त्यांनी हिसकून घेऊन गेलेले आहे। आणि मी आता साहेबांना सांगितलं, कारण की मागील 4-5 दिवसात हा 5वा प्रकरण आहे। लोकमान्य नगर सोनटक्के प्लॉट इथे दंगा झाला, अलंकार मार्केटमध्ये एक प्रकरण झाला, त्या आपला सराफ बाजार तिथे एक प्रकरण झाला, मध्ये एक प्रकरण झाला आणि आज हा जय हिंद चौक मध्ये हा एक प्रकरण झाला। म्हणजे शहरामध्ये एक लाईन चालू आहे। मला असं वाटते की याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे की शहरामध्ये एखादा मोठा दंगा झाला पाहिजे असं काहीतरी आहे। कारण की 4-5 दिवसात हे 5-6 घटना घडलं म्हणजे हे काहीतरी याच्या मागे काहीतरी सूत्रधार आहेत। माझी SP साहेबांना विनंती आहे की कडक कारवाई झाली पाहिजे, नाहीतर मग हा प्रकरण समोर मोठा होऊ शकते, ही माझी विनंती आहे।